नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच गाथा गड किल्ल्यांचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक किल्ले आहेत, पण काही किल्ले केवळ दगडमातीचे नसतात. ते इतिहास घडवतात, संस्कार देतात आणि पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देतात. असाच एक पवित्र, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी किल्ला म्हणजे शिवनेरी किल्ला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्या भूमीवर जन्मले ती भूमी म्हणजे शिवनेरी. शिवनेरी किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात स्थित आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 1067 मीटर म्हणजेच 3500 फूट उंचीवर आहे. सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला हा किल्ला चारही बाजूंनी उंच कड्यांनी वेढलेला आहे. यामुळे किल्ल्यावर हल्ला करणे शत्रूसाठी अत्यंत कठीण होते. शिवनेरी किल्ला जुन्नर शहराजवळ असल्यामुळे तो व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जात असे. शिवनेरी किल्ल्याचा इतिहास सुमारे इसवी सन 12व्या शतकापर्यंत जातो. हा किल्ला प्रथम यादव राजवंशाच्या ताब्यात होता. यानंतर बहामनी, निजामशाही आणि शेवटी मुघलांच्या ताब्यात हा किल्ला गेला. 16व्या शतकात हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीकडे होता. नंतर मुघल सरदारांनी तो ताब्यात घेतला. शिवनेरी किल्ल्याचे महत्त्व इतिहासात अढळ राहण्याचे मुख्य कारण म्हणजे इसवी सन 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी शिवनेरी किल्ल्यातील एका साध्या पण पवित्र गृहात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शहाजी राजे भोसले तेव्हा निजामशाहीचे सरदार होते आणि जिजाऊमाता शिवनेरी किल्ल्यावर वास्तव्यास होत्या. जिजाऊमाता या केवळ शिवाजी महाराजांच्या आई नव्हत्या, त्या होत्या स्वराज्याच्या पहिल्या गुरु. रामायण, महाभारत, धर्म, नीती, शौर्य आणि रयतेच्या कल्याणाचे धडे जिजाऊमातांनी लहान शिवबांना दिले. शिवबा, राजा तोच जो रयतेचा असतो. स्वराज्य म्हणजे सत्ता नव्हे, स्वराज्य म्हणजे न्याय. शिवनेरी किल्ल्याची रचना अत्यंत शास्त्रीय आणि मजबूत आहे. 7 दरवाजे. किल्ल्यावर जाण्यासाठी एकामागोमाग एक असे 7 दरवाजे आहेत. प्रत्येक दरवाजा शत्रूला अडवण्यासाठी रणनीतीपूर्वक बांधलेला आहे. तटबंदी आणि बुरुज. उंच तटबंदी, मजबूत बुरुज आणि कड्यांमुळे किल्ला अभेद्य वाटतो. किल्ल्याच्या आत शिवाई देवीचे मंदिर आहे. शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी हे या देवीवरूनच ठेवण्यात आले असे मानले जाते. जिजाऊमाता या देवीची नित्य भक्त होत्या. शिवनेरी किल्ल्यावर बदामी तलाव आहे. हा तलाव आजही पाण्याने भरलेला असतो. या तलावामुळे किल्ल्यावर पाण्याची कमतरता कधीच भासत नव्हती. ही जलव्यवस्था त्या काळातील अभियंता कौशल्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. आज शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊमाता आणि बाल शिवाजी यांचे सुंदर पुतळे उभारण्यात आले आहेत. हा परिसर पाहताना इतिहास जिवंत झाल्यासारखा वाटतो. आई मुलाचे नाते, संस्कार आणि स्वप्ने डोळ्यांसमोर उभी राहतात. शिवनेरी किल्ला फक्त जन्मस्थळ नव्हता, तर तो एक महत्त्वाचा लष्करी किल्ला होता. जुन्नरचा परिसर व्यापारी मार्गावर असल्यामुळे मुघलांसाठी हा किल्ला रणनीतीदृष्ट्या महत्त्वाचा होता. शिवनेरी किल्ला स्वराज्याची पहिली शाळा होती. इथेच शिवाजी महाराजांनी अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा संस्कार घेतला. शिवनेरीने एक राजा नाही तर एक युग घडवले. आज शिवनेरी किल्ला भारतीय पुरातत्व खात्याच्या संरक्षणाखाली आहे. दरवर्षी हजारो पर्यटक, इतिहासप्रेमी आणि शिवभक्त या किल्ल्याला भेट देतात. 19 फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या उत्साहात येथे साजरी केली जाते. शिवनेरी किल्ला म्हणजे स्वराज्याची जन्मभूमी, शौर्याचे प्रतीक, मातृत्वाच्या संस्कारांचे उदाहरण, मराठा इतिहासाचा अभिमान. निष्कर्ष: शिवनेरी किल्ला केवळ एक वास्तू नाही, तो एक विचार आहे. जोपर्यंत शिवनेरी उभी आहे, तोपर्यंत स्वराज्याची प्रेरणा जिवंत राहील.